सदाशिवसमारभ्या शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्पराम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आज हा जो योग आलाय, एकतर माझे सद्गुरू वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये, म्हणजे अगदी समापनाकडे आलेलं आहे ते। परवा अनंत चतुर्दशीला जन्मशताब्दी वर्ष संपेल। त्या वर्षात हा विषय मांडण्याची वेळ येणं हा एक माझ्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे। दुसरं, आमचे ज्येष्ठ मित्र भरतबुवा रामदासी नुकतेच ते गेले काही महिन्यांपूर्वी। हे माझं जे आजचं बोलणं आहे ते खरं म्हणजे या माझ्या मित्राला अर्पण करतो, समर्पित करतो। मनोबोध एका परीने बघायला गेलं तर समर्थ वाङ्मयातलं सार असल्यासारखा हा ग्रंथ आहे। मनोबोध हा दिसायला 205च श्लोक आहेत, काही ठिकाणी 210 आहेत, पण एवढ्या श्लोकांच्या मध्ये जो भाग लोकांच्यापर्यंत मांडलेला आहे, बरं याला दोन्ही बाजूनी बघू शकता बरं का। म्हणजे एकीकडे त्याला साधकांनी साधना मार्गावरून पुढे कसं जायचं याचा असलेला उपदेशपर म्हणून मनोबोधकडे बघावं। दुसरीकडे विद्यार्थ्यांनी त्यांच्यामध्ये आजकालचा जो फंडा आहे ना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, ह्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं तरी सुद्धा त्यांना त्यातूनही बरंच काही गवसेल। एकच ग्रंथ आपल्याला या दोन्ही बाजू छानपैकी दाखवतो। आम्ही नेहमी असं म्हणतो की हा ग्रंथ हा तरुणांनी वाचण्यासारखा ग्रंथ आहे। होतं काय, आपल्याकडे दासबोध असोत, मनोबोध असोत, यासारखे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ अनेक जण असं समजतात की आपण निवृत्त झाल्यानंतर वाचूया म्हणून। निवृत्त झाल्यानंतर जेव्हा वाचायला घेतात त्यावेळेला लक्षात येतं की अरे, हे तरुणपणी वाचायला पाहिजे होते, आता वाचून उपयोग काय। म्हणून म्हातारी माणसंही त्या बाजूला ठेवतात आणि तरुण मंडळी विचार करतात की म्हातारपणी वाचायचे, आता वाचून उपयोग काय, म्हणून तरुण मंडळी बाजूला ठेवतात। एकूण काय, या दोघांपैकी कोणीही वाचत नाही, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग। विनोबांनी शंकराचार्य असोत किंवा ज्ञानेश्वरीतले काही वेचे असोत किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती ना छोटी छोटी पुस्तकं तयार केली। मनोबोधातले मात्र वेचे म्हणून ते काढायला गेले, पण अख्खा मनोबोध हाच त्यांना एकत्र छोट्या पुस्तकाच्या रूपाने का होईना पण करावा लागला। म्हणजे विनोबांसारख्या माणसाला यातून 205 मधले कोणते श्लोक महत्त्वाचे हे काढणं खरं म्हणजे खूप अवघड गेलं। तिथे तुमच्या आमच्यासारख्या लोकांची काय कथा। आजचा जो मनोबोधावरती मी बोलणार आहे किंवा मनाच्या श्लोकांवरती, तो सगळा भाग हा आम्ही नेहमी असं म्हणतो की समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले, त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ जो काही आम्हाला थोडाफार सगळा कळलाय असं मी आजही म्हणू शकत नाही, त्याच्यावर पुस्तक माझं असून सुद्धा म्हणू शकत नाही, पण त्याचा जो अर्थ कळला किंवा कोणत्या मार्गाने जावं याचं जे काही एक दिग्दर्शन झालं ना, ते केवळ आणि केवळ वरदानंद भारतींच्या मनोबोध या ग्रंथामुळे। नाहीतर मनाच्या श्लोकांवर अनेक जणांची पुस्तकं आहेत। मी स्वतःच त्याच्यावरची कमीत कमी 6 पुस्तकं वाचली आहेत। सगळी पुस्तकं आपापल्या परीने चांगली आहेत, यात वाद नाही। म्हणजे मला कोणत्याही पुस्तकाचं काही त्यात वाईट आहे, उणं आहे असं मला म्हणायचं नाही, पण माझ्या दृष्टीने क्रमवारी जर लावायला गेलो तर मला वरदानंद भारतींचं जे मनोबोध आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो। म्हणून आज बोलताना त्याच्यावरतीच बोलणार आहे जास्त करून, की आमच्या आप्पांनी
काय आणि कशा पद्धतीने सांगितलंय. नाहीतर मनोबोध सगळाच मनाचे श्लोक येता जाता नुसते म्हटले ना तरी सुद्धा पाठ आपोआप होऊ शकतात. बरं, याच्यामध्ये समर्थांचं खरं म्हणजे काव्य तसं बघायला गेलं ना तर ते गद्याकडे झुकणार आहे असं नेहमी वाटावं. मनाच्या श्लोकांची अवस्था तशीच आहे की तसंच आपल्याला वाटतं, तसंच दिसतं. पण असं असून सुद्धा त्यातला जो बोध आहे तो प्रत्येकाने घेण्यासारखा आहे आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपण हे 10 श्लोक आहेत. अशाच प्रकाराने समर्थांनी पुढे सुद्धा 10 श्लोकांचा भाग हा अनुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी म्हणून 116 ते 125 श्लोक याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. हा जो आहे रामदासाभिमानी हा 28 ते 37 मनाच्या श्लोकांमधले जे श्लोक आहेत त्याच्यामधलं हा दशक म्हणायला लागेल. हे 10 श्लोक आहेत. या 10 श्लोकांवरती विवेचन करताना खरं म्हणजे याच्यातले अर्थ, गूढार्थ हे सगळे खूपच मोठे आहेत. जे ज्या पद्धतीने आपल्याला समजतं तशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघूया आणि त्यातलं काय आपल्याला हातात मिळतंय म्हणजे नवनीत ते आपण बघूया. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळपोटी थरारी, जना वाक्यने मस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम, धनुर्धारी श्रीराम हे अनाथांचेही नाथ आहेत. त्यांना पाहून प्रत्यक्ष काळ सुद्धा थरकापतो. हे वचन अगदी निश्चितपणे सत्य आहे, नेमस्त, याचा अर्थ अगदी नेमकं आहे, बरोबर आहे, योग्य आहे. नाहीतर नेमस्त आणि जहाल असं कुठेतरी इतिहासातलं आठवेल आणि त्यातले नेमस्त म्हणजे मवाळपंथीय असं आठवेल. म्हणून मुद्दाम सांगितलं की एकाच शब्दाचे वेगवेगळे सुद्धा अर्थ असतात. तेव्हा श्रीराम हे आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करत नाहीत. आता या सगळ्या 10 श्लोकांचा शेवट हा तोच आहे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि आज हे सगळं सांगण्याचं कारण, समर्थांना हे सगळं सांगण्याचं कारण काय की कोणत्याही जीवाला कोणाचा तरी आधार असावा असं वाटतं. कोणाच्या तरी आधाराने माणूस प्रगती करत राहतो. एक साधक गंमत बघा ना की देव ज्या वेळेला माझ्या मागे उभा आहे असं वाटतं, हा देव दासाभिमानी कसा आहे. तर देव मागे उभा आहे म्हटल्यानंतर कळीकाळाचंही भय त्या भक्ताला वाटत नाही. आपल्या सगळ्या संत महंतांची आपण चरित्र बघा, ती चरित्र पाहिल्यानंतरही आपल्याला तसंच वाटतं. अहो, एखाद्या रानावनातल्या असलेल्या एखाद्या समजा फार्म हाऊसमध्ये एखादं कुत्र आहे. ते कुत्र त्याच्याकडे, ते ज्याच्याकडे आहे त्या आपल्या धन्याच्या वरती इतकं विश्वासू नसतं की रानातून जर वाघाची डरकाळी जरी ऐकू आली ना तरी सुद्धा ते उलट भुंकून त्याला प्रत्युत्तर देतं. इतर वेळेला काय टाप आहे का कुत्र्याची अशी भुंकण्याची. पण त्याला एक माहिती आहे की हा जो मागे आपला धनी उभा आहे ना तो व्यवस्थितपणे बघून घेणार आहे. हे मुद्दाम एक सामान्य सहज समजणारं असं उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलं. किंवा दुसरी एक उपमा मोरोपंतांनी वापरली की आई जवळ असताना लहान मूल जेवढ्या खोड्या करतं ना तेवढं आई जवळ नसताना किंवा परक्याच्या घरात गेल्यानंतर नाही करत. यालाच म्हणतात विश्वास. हा असा आधार जो आहे ना, हा आधार हवासा वाटणं याला म्हणतात आस्तिकता, सोप्या शब्दामध्ये म्हणजे. आणि असं प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये असा कोणाचा न कोणाचा तरी आधार शोधत असतो. तो ईश्वर असेल, तो एखादा सत्पुरुष असेल, तो विचारवंत असेल, तत्ववेत्ता असेल, संशोधक असेल, शास्त्रज्ञ असेल किंवा एखादा नेता असेल. पण कोणीतरी एक समोर आधाराकरता हे त्याला लागतं. आणि असं विश्वासाच्या आधारा वाचून माणसाला उभं राहणं हे कठीण वाटतं. अलीकडच्या काळामध्ये काही जण भूषण अगदी त्यांना वाटतं स्वतःला नास्तिक म्हणून घेण्यात. आपण प्रखर बुद्धिवादी आहोत असं म्हणण्यात त्यांना खूप मोठेपणा वाटत राहतो. पण खरं सांगू, हा एकतर दंभ तरी असतो किंवा अडाणीपणा तरी असतो. कारण
नास्तिकता आपण दाखवणं आणि नास्तिकतेवरती आपला विश्वास आहे हे लोकांच्या समोर पटवून देणं, वारंवार सांगणं, याच्यातच श्रद्धा हा भाग आला ना. आणि श्रद्धा हाच भाग आस्तिकता सिद्ध करणारा असतो. बळकट श्रद्धा. मग ती तुमची नास्तिक या विचारावर आमची आहे असं म्हटलं तरी चालेल, पण बळकट श्रद्धा ही जर तिथे येत असेल तर मग या सगळ्याचा आपण अर्थ काय घ्यायचा हे बघा विचार करून, म्हणजे आपल्याला कळेल. आणि त्या परमेश्वराच्या बद्दल बोलतानाच त्या रामांचं वर्णन, कोदंडधारी ते आहेत. कोदंडधारी असे असताना एक बाणी राम, रामांचा पराक्रम हा रामायणामध्ये वारंवार वर्णन केलेलाच आहे. अशा त्या रामांना बघून प्रत्यक्ष कळीकाळ थरारतो असं सांगितलंय. अहो, त्या रावणाकडे जेव्हा गेले त्यावेळेला सर्वसामान्य असलेल्या मनुष्य आणि वानरांनाच बरोबर घेऊन गेले ना. ते हातात धनुष्य घेऊनच गेले ना. का तिथे जाऊन ते सगळं टाकलंय? तिथे जाऊन सत्याग्रह वगैरे करत बसलेले नाहीयेत, तर लढलेत. म्हणून त्यांना कोदंडधारी म्हटलं जातं. शस्त्रसन्यास त्यांनी घेतला नाही. शस्त्रसन्यास हा भगवंतांनी एका अवतारात घेतला, काही काळापुरता का होईना, कृष्णावतारामध्ये. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ती प्रतिज्ञा मोडली आहे 2 वेळा भीष्मांच्या वरती धावून जाताना, हे आपल्याला माहिती आहे. इतकंच काय, आमच्याकडे आमचे सगळे देव देवी या सगळ्या आयुधानिशी दाखवलेल्या आहेत. आणि तरी सुद्धा साधारणपणे 1000-1200 वर्षाचा आपला जो इतिहास आहे तो फारसा स्पृहणीय आपल्याला दिसत नाही. काही ठिकाणी जिथे शस्त्र हाती घेतलंय, जिथे शस्त्र वापरलेलं आहे, जिथे विजय मिळवलेला आहे, तो भाग उत्तमच, त्यात वाद नाही. पण कित्येक ठिकाणी हरलोय सुद्धा, हा भाग बघायला लागतो. विष्णू सहस्रनामाच्या उपसंहारामध्ये भगवंताचं सगळ्यात शेवटचं जे नाव आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते काय आहे? सर्व प्रहरणायुध. दिवसाच्या सर्व प्रहरी आयुधांनी युक्त असा जो असतो तो. म्हणजे शस्त्र नुसतं हातात असून चालत नाही बरं का. दुबळ्याच्या हाती शस्त्र असून उपयोग आहे का? शस्त्र हातात आहे, ते चालवताही येतं, आक्रमकपणा पण आहे. नाही तर शस्त्र हाती आहे पण शस्त्र चालवण्याचं जर ज्ञान नसेल तर मग उपयोग शून्य आहे. त्यामुळे हा धाक कशा करताय? तो धाक कोणाच्या हातात शस्त्र आहे? तर रामांच्या हातात शस्त्र आहे. म्हणजे ते कधीही चालेल सुद्धा. आणि त्यांनाच एक बाणी म्हटलेलं आहे. नेम ज्यांचा कधीही चुकत नाही, एका बाणातच आपलं काम जे तमाम करतात अशा प्रकारचे. आणि म्हणून प्रत्यक्ष काळ सुद्धा त्यांच्या समोर भयाने थरकापतो असं समर्थ म्हणतात. आणि ते सांगताना ते हे आमचं बोलणं म्हणजे अतिशयोक्ती नाही हे सुद्धा सांगतायत. जे सांगतोय, बोलतोय ते नेमकेपणाने सांगतोय आपल्याला, आणि यथार्थ असलेलं अशाच पद्धतीने सांगतोय. नाही तर होतं काय, सामान्यतः आपण सर्वसामान्य माणसं जी असतो ना, ती एकतर स्तुतीचा भडीमार तरी करतो किंवा निंदेचा भडीमार तरी करतो. याचा सुवर्ण मध्य हा आपल्याला साधता येत नाही. चहा अप्रतिम झाला तर लगेच आहा, चहा म्हणजे काय, निव्वळ अमृत. अमृत हो अगदी. चहा हा कधी अमृत असतं का? पण तरी सुद्धा स्तुती करताना सुद्धा अतिशयोक्ती, आणि निंदा करताना हा चहा आहे का कारल्याचा रस आहे, किती कडू झालाय. कारल्याच्या रसाची आणि चहाची बरोबरी होत नाही. पण तरी सुद्धा म्हणून संतांना हे सांगावं लागतंय की आम्ही जे वर्णन करतोय ते यथार्थ आहे, ते नेमकं आहे. आणि संत हे मुळातच निस्वार्थी आणि सत्यवादी असल्यामुळे त्यांच्या बोलावरती आपण विश्वास हा ठेवायलाच हवा. त्यामुळे ते जे सांगतायत ते महत्त्वाचं. आणि त्या पद्धतीने मी मगाशी जे पुस्तकाच्या बद्दल बोललो ना, ते पुस्तक मनोबोध लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त जावा एवढ्या कारणाकरता मी लिहिलेलं पुस्तक हे मनाची द्वारी. सुमारे हे सुद्धा 400-450 पानाचं पुस्तक आहे. यातही प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ अशा पद्धतीने नागपूरच्या लाखे प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे. पण याचा मूळ हेतू माझ्या डोळ्यासमोर हे करताना असाच होता की या पुस्तकामुळे तरी जास्तीत जास्त लोकांनी मनोबोधाकडे वळावं, म्हणजे आप्पांनी लिहिलेल्या मनोबोधाकडे. आणि त्याचं जर वाचन झालं तर काहीतरी यथार्थ भाग हा आपल्याला कळेल. असो,
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे, पुरी वाईली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम मी भक्ताचं रक्षण करीन, अशी प्रत्यक्ष श्रीरामांचीच प्रतिज्ञा आहे. की अगदी भक्तांचा जो शत्रू आहे त्याच्या शिरावरती श्रीरामांचं शस्त्र येऊन आदळतं. अयोध्या नगरीतल्या सर्व भक्तांचा त्यांनी सान थोर असा भेद न करता उद्धार केला. अशा प्रकारे राम हे आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करत नाहीत. मुळात बळे हा जो शब्द आहे ना, तो बळे हा शब्द हा शत्रूवरती आलेला राग यांनी तो व्यक्त केलेला आहे. आणि शत्रूच्या बद्दल राग हा यायलाच हवा. जर तिथे क्रोध आला नाही, तिथे राग आला नाही, क्रोध हा वाईट आहे वगैरे सगळं मान्य, पण कुठे त्याच्या जागा काही ठरलेल्या असतात की नाही. स्वार्थासाठी माझा स्वार्थ कुठेतरी दुखावला जातोय, दुरावला जातोय, याकरता येणारा क्रोध केव्हाही वाईट. देशावर संकट येते त्यावेळेलाही करायचा नाही. मग काय करायचं? शरणागती पत्करायची. देशावरचं संकट परतावून लावण्याच्या वेळेला जो आलेला क्रोध आहे, तो क्रोध हा केव्हाही चांगला. बरं, क्रोध नसला एखाद्याच्या ठिकाणी तर तो किमान निर्माण व्हावा, याच्याकरता आमच्या आपण एक छानपैकी एक दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात की शकुंतलामधला एक प्रसंग आहे की ती शकुंतला गेल्यामुळे दुष्यंत हा अत्यंत विरहाकुल होऊन खिन्न होऊन बसून राहिलेला आहे. अशा वेळेला राक्षसांच्या बरोबरच्या एका लढाईमध्ये इंद्राला त्याचं सहाय्य हवंय दुष्यंताचं, म्हणून तो आपल्या सारथ्याला पाठवतो. मातली हा त्याचा सारथी, आणि तो मातली तिथे येतो आणि तो बघतो याची अवस्था काय झाली. मग याचा जो मित्र आहे त्या मित्राच्या म्हणजे विदूषकाच्या मागे तो लागतो. तेव्हा विदूषकाच्या रक्षणाकरता म्हणून हा विदूषकाला कोण त्रास देतोय म्हणून दुष्यंत जो एकदम चिडतो आणि त्या विदूषकाच्या रक्षणाकरता जेव्हा समोर धावतो तो, त्यावेळेला मातली हात जोडतो आणि तो म्हणतो की एवढाच भाग फक्त की तुम्हाला राग आणायचा होता मला, एवढ्या कारणाकरता हे करायला मी उद्युक्त झालो. तुमची गरज आहे आज तिथे, आणि तिथे जर तुम्ही आलात तर ते जास्त उपयोगाचं ठरेल. संरक्षणासाठी म्हणून तुम्ही चला. तेव्हा संरक्षणासाठी आलेला क्रोध हा क्रोध केव्हाही चांगला. याचं काही वाईट भाग नाही आहे, याचे वाईट परिणाम नाही आहेत, पण त्या रीतीने त्याच्याकडे पाहिलं तर. नाहीतर असं आहे, शांतता हा भाग वेगळा असतो. शांतीची जपमाळ जर दुबळ्याच्या हातात असेल तर ती व्यर्थ असते. सिंह ज्या वेळेला त्याच्या गुहेतून बाहेर येतो त्यावेळेला कोणी ललकाऱ्या देत बाहेर पडतं का? बा दब्बा मुलाईजा होशियार, शेर महाराज पधार रे. तो बाहेर येतो, याच्याच बरोबर बाकीच्या श्वापदांना, बाकीच्या सगळ्या इतर प्राण्यांना सुद्धा कळतं की आपण त्याच्या देहबोलीकडे पाहून किती अंतरावर उभं राहायचंय आणि किती अंतरावर नाही. जर त्याचं पोट भरलेलं असेल तर अगदी त्याच्या जवळपास सुद्धा ते चरतात, पण जर तो भुकेलेला असेल तर सुरक्षित अंतर त्याच्यापासून हे राखणं हे महत्त्वाचं. आणि म्हणून जो पराक्रमी असतो त्याच्या तोंडामध्ये शांततेची भाषा ही नेहमीच शोभते, हे लक्षात घेण्यासारखं आहे. नाहीतर संत सुद्धा नाठाळाचे माथी काठीच घालायला सांगतात. त्यावेळेला तिथे क्रोधाचा भाग आहे की नाही? नक्की आहे, पण तरीसुद्धा तुकोबांनीच हे सांगून ठेवलेले हे लक्षात घ्या. परमार्थ मार्गातल्या व्यक्ती या शांत असतात, सोशिक असतात, दयाळू असतात, क्षमाशीलही असतात. पण याचा अर्थ शांतता ही वेगळी आणि मिळमिळीतपणा हा वेगळा नाही का? ते परमार्थ मार्गातलेत म्हणून ते काहीतरी मिळमिळीतच असतील असं समजण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. संतांनी सांगताना आम्हाला आवर्जून दयेची व्याख्या करताना सुद्धा दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे, हे आम्हाला आवर्जून सांगितलंय. याचा विसर पडू द्यायला नको. आणि यामुळे या अशा असलेल्या रामचंद्रांच्याकडे लहान मोठं
असा कुठचाही नाही. ते अत्यंत उदार आहेत आणि हे त्यांचं औदार्य इतकं विलक्षण आहे की त्या अयोध्या नगरीमधल्या सगळ्या लोकांना घेऊन त्यांनी त्या सगळ्यांचा उद्धार केला. त्यामुळे असे ते रामचंद्र तुझ्या एकट्याची उपेक्षा करतील म्हणजे दासाची, हे संभवतच नाही. हे लक्षात घे. समर्थाची सेवका वक्रपाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम. परमेश्वर हा सर्व शक्तिमान असल्यामुळे त्याच्या भक्ताकडे वाकड्या दृष्टीने पाहिल असा या जगात कोण आहे. तिन्ही लोक ज्याच्या पराक्रमाचे गुणगान गातात असा तो भगवंत, असा तो राम आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही. हा श्लोक मोठा विलक्षण आहे असं नेहमी वाटतं की हा श्लोक म्हणताना सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा जोर आपोआप येतो, स्वरातही येतो. इतकंच नाही तर डोळे मिटून हा आपला आपण जरी जोरात उच्चारला ना तरी सुद्धा समोर प्रत्यक्ष समर्थ उभे आहेत. तो कुबडी उगारलेला त्यांचा हात आहे आणि ते हा श्लोक म्हणतायत. इतकं अगदी सहजपणे आपल्याला वाटतं. हे याचा विशेष आहे या श्लोकाचा. आणि त्या नुसत्या धीरगंभीर अशा त्यांच्या आवाजामुळे सुद्धा आपला उत्साह वाढतोय. कुठेतरी आतमध्ये आपलं धैर्य ते जागे करतायत हे आपल्याला सहजपणे वाटतं. हे महत्वाचं. भक्त जितका देवावर प्रेम करत असतो तितकाच देवाला सुद्धा भक्ताचा अभिमान असतो. जणू काही त्या भक्ताचं असलेलं ऋण हे देव चुकवत असतो. आणि असं असल्यामुळे अशा भक्ताकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून भक्त हे साधारणपणे आता काय झालंय माहितीये का, या समाज माध्यमांच्या मुळे भक्त या उत्तम शब्दाचा अर्थ सुद्धा काहीतरी राजकारणाशी संबंधित करून कुठेतरी विकृत करून टाकलेला आहे. पण अर्थात आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. ज्यांना शब्दांचे अर्थ सुद्धा बघायचे नसतात किंवा ज्यांना ते नीटपणे समजून घ्यायचे नसतात त्या बाबतीत असंच होणार. जसं कुठचा बरं परवा मला असं वाटतं आपल्या अर्थमंत्र्यांनी वापरलेला एक शब्द होता गॉड्स ॲक्ट. तर गॉड्स ॲक्ट म्हणजे जणू काही फक्त देवाची करणी असा किती शब्दशः अर्थ घेतला लोकांनी आणि त्याच्यावरती हाणामारी चालू झाली. एकदा शब्दकोशात जाऊन अर्थ पाहिला तर नैसर्गिक आपत्ती असा त्याचा अर्थ दिलेला आहे बरं का. पण एवढे अर्थ बघणं, अर्थ समजून घेणं जर आम्ही करतच नसू ना तर मग भक्त या गोष्टीवरती फक्त आम्ही कोणत्याही रीतीने टिंगलटवाळी करत राहू. इथे आपल्याला असे कुठच्या तरी राजकीय नेत्याचे किंवा राजकारणामधले आपल्याला कुठचेही भक्त इथे अभिप्रेत नाहीच आहेत. त्यामुळे आपण इथे जेव्हा भक्त म्हणतो त्यावेळेला केवळ आणि केवळ त्या एका परमेश्वराचे भक्त की ज्याचं वर्णन करण्यामध्ये आद्य कवी म्हणवले जाणारे वाल्मिकी सुद्धा महाकाव्य त्यांनी लिहिलेलं असल्यामुळे म्हणजे काव्य इतिहास ग्रंथ लिहिल्यामुळे त्यांना महाकवी असं सुद्धा म्हटलं जातं. ते रामांचं गुणवर्णन करता करता ते थकले नाहीत, मोहून गेले. अशा त्या समर्थ असलेल्या रामचंद्रांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने कोण बघू शकेल असा प्रश्न तिथे निर्माण होतो. आणि तो सगळ्यात महत्वाचा आहे. महासंकटी सोडिले देवजेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूळपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम. रावणाने जेव्हा सगळ्या देवांवरती मोठं संकट आणलं तेव्हा रामांनी त्या सगळ्यांना त्या संकटातून सोडवलं. असे ते राम. इथे सुद्धा बळे हा शब्द आणलाय बरं का. प्रतापे बळे हा गळा सर्व गुणे.
ते स्वतः सर्व गुण संपन्न असून पराक्रमी आहेत, ते सामर्थ्यवान आहेत. शंकर आणि पार्वती ज्यांची नित्य उपासना करतात असे ते श्रीराम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. हे भक्ताची उपेक्षा करत नाहीत. हे या 10 श्लोकांच्या मधलं असलेलं पालुपद आणि महत्त्वाचा भाग. रावणाने अत्यंत उन्मत्त तो बनलेलाच होता आणि त्या उन्मत्तपणामुळे त्रैलोक्यामध्ये अजिंक्य अशा पद्धतीचा तो झालेला होता आणि म्हणून त्याच्याशी टक्कर घेणारे एकटे प्रभू श्री रामचंद्र त्याच्या समोर उभे ठाकले. या रामांच्या ठिकाणी जे गुण आहेत ना, त्यातला एक गुण जरी कोणाला मिळाला तरी सुद्धा त्या माणसाचा संपूर्ण जन्म हा धन्य व्हावा. लक्षात घ्या, असे किती गुण आहेत वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केलेले, की अत्यंत विरक्त असलेल्या अशा त्या वाल्मिकी ऋषींना जे रामांचे चरित्र लिहावं असं वाटलं, ते कशामुळे वाटलं तर या सगळ्या गुणांचा समुच्चय रामांच्या मध्ये झालाय. वाल्मिकी रामायणाच्या बालकांडामध्ये 72 गुण दिलेलेत रामांचे. ह्यातला मगाशी म्हटलं तसं की एखादा गुण जरी आपल्याला मिळाला तरी सुद्धा आपण आपलं जीवन धन्य झालं असं समजावं. याच्यामध्ये ज्या वेळेला नारद त्यांना भेटायला आले त्यावेळेला नारदांना वाल्मिकींनी प्रश्न करतानाच असा केला की आत्ता या पृथ्वी तलावर असं कोण आहे की जो धर्मज्ञ आहे, सद्गुणी आहे, शौर्य संपन्न आहे, कृतज्ञ आहे, सत्यवादी आहे, दृढव्रती आहे, चारित्र्य संपन्न आहे, सगळ्या भूतमात्रांचं हित करण्याकरता कटिबद्ध आहे, विद्वान आहे, समर्थ आहे, ज्याचं दर्शन सर्व भूतमात्रांना अत्यंत प्रसन्न करेल अशा प्रकारचं आहे, जो संयमी आहे, क्रोध जिंकलेला आहे, निर्मत्सरी आहे, पण संतापून जो रणांगणामध्ये उभा राहिला तर ज्याच्या पराक्रमाचा प्रत्यक्ष देवांनाही धाक वाटेल अशा प्रकारचा कोणी वीर पृथ्वी तलावर आहे का? ह्याच्यावरती नारद, कारण त्यांचा तर सर्वत्र संचार, आपल्याकडे त्यांना आद्य पत्रकार म्हटलेलं आहे, त्यामुळे तिन्ही लोकात सर्वत्र संचार असणारे नारद या पृच्छेवरती हसलेत आणि ते म्हणाले की बाबा रे, यातला एखादा गुण काही प्रमाणात असणारी माणसं सुद्धा दुर्मिळ अशीही आपल्याला मिळायची नाहीत. मग हे सगळे सद्गुण एकात असणारा असा महापुरुष मिळणं हे किती कठीण आहे याचा विचार कर. पण तू म्हणतोयस तेवढंच नाही तर त्याच्यापेक्षा अधिक कितीतरी गुण असलेला असा पुरुष सांप्रत काळामध्ये पृथ्वी तलावर आहे आणि त्यामुळे त्याचं चरित्र जर तू लिहिलंस तर ते अधिक उत्तम होईल असं म्हणून त्यांनी रामांचं वर्णन करतानाच पहिल्यांदा इक्ष्वाकू कुलामध्ये जन्माला आलेले म्हणून सांगितलंच, पण मदनाने सुद्धा लाजावं इतके विलक्षण देखणे, अत्यंत सुडौल असे ज्यांचे शरीर आहे, खांदे पुष्ट आहेत, पराक्रमी वीराचं हे वर्णन आहे एकीकडे, हे सुद्धा लक्षात घ्या. कपाळ भव्य आहे, छाती रुंद आहे, ते अत्यंत बुद्धिमान आहेत, नीतिमान आहेत, असामान्य वक्ता आहेत, सर्व शास्त्रांचं मर्म जाणून घेणारे आहेत, चतुर आहेत, सगळ्यांच्याकडे समदृष्टीने असे बघणार आहेत, साधू संत सज्जनांना सुद्धा हवा हवासा वाटेल असे ते लोकप्रिय आहेत, समुद्रासारखे गंभीर आहेत, तर त्यांचं धैर्य हे हिमालयासारखं उत्तुंग आहे, महाविष्णूंच्या सारखे ते पराक्रमी आहेत, चंद्राप्रमाणे आल्हाददायक असे आहेत, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आहेत, संतापले म्हणजे प्रलय काळचा अग्नी वाटावा अशा प्रकारचे ते तेजस्वी आहेत, कुबेरासारखे वैभव संपन्न आहेत, प्रजावत्सल आहेत, ज्यांचं आचरण अतिशय पवित्र आहे अशा प्रकारचे ते आहेत, भक्तांच्या मागे उभे राहणारे असे ते आहेत, वेदशास्त्र निपुण असे आहेत. हे काही गुणच सांगितले बरं का, 72 गुण रामांचे सांगितलेले आहेत. आणि अशा त्या रामांचे हो, हे सगळं ऐकल्यानंतर याच्यापेक्षा आणखी वेगळा चरित्र नायक कुठचा मिळणार होता वाल्मिकींना, मला सांगा.
आणि मग वाल्मिकींनी त्याचा इतिहास जो ग्रथित करून ठेवलेला आहे तो रामायणाच्या रूपाने जो आपलं एक उत्तम नशीब म्हणून आपल्याला असा इतिहासामध्ये असलेली अशी माणसं ही आपल्याला माहिती झाली आहेत. दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये याच्यात सुद्धा शंका कुशंका वगैरे घेणारे लोक आहेत. खरं सांगू, मूळ ग्रंथांचा अभ्यास करायचा नाही, त्याच्यावर आधारित कोणीतरी काहीतरी लिहिलेलं त्याचं ते वाचायचं आणि ते वाचताना यांच्या ग्रंथामुळे आम्हाला ही दुसरी बाजू कळली बरं का असं म्हणणं हे भंपकपणाचं आणि दांभिकपणाचं आहे. कारण दुसरी बाजू अशी कधी नसते. वाल्मिकींनी जे लिहून ठेवलेलं आहे ते काव्य म्हणून मानत असाल तर वाल्मिकींचाच त्याच्यावर शेवटचा शब्द आहे, प्रमाण शब्द. इतिहास म्हणून जर मानत असाल तरी वाल्मिकींचाच प्रमाण शेवटचा शब्द. याचं कारण हे आहे की समकालीन माणसांनी लिहिलेला इतिहास हा विश्वासार्ह असतो आणि जर त्यात असं कुठचं उदाहरण नसेलच तर मग ही दुसरी बाजू ही या लोकांना कुठून कळते हो? कर्णपिशाच येऊन सांगतं. म्हणजे माझ्या मनाने मी काहीही लिहायचं आणि त्याला दुसरी बाजू म्हणून लोकांना सांगायचं आणि लोक सुद्धा त्याच्या मागे, त्यातही आणखीन इंग्रजीमधून लिहिणारे जर लेखक असतील तर मग आमच्याकडचे लोक तर का हा इतकी अशी अवस्था असते. म्हणजेच आपण कुठच्या पद्धतीने कसे फसत जातोय. एक फसण्याचं आत्ता अलीकडचं उदाहरण आपल्याला देऊ का? परवा घडलेलं उदाहरण म्हणजे आपल्या लक्षात येईल. किंवा आम्ही फसवून घ्यायला सुद्धा तयार असतो की परवा तो दिल्ली राईट्सचा भाग आपण ऐकलेला असेल. दिल्ली राईट्स 2020 हे पुस्तक जे ब्लूम्सबेरी प्रकाशित करणार होतं, त्यांनी डाव्यांच्या जमाते पुरोगामी ज्यांना आम्ही म्हणतो अशा लोकांच्या दबावामुळे सगळीकडे त्यांनी त्यांच्या विरुद्ध ट्विटरवरती हॅशटॅग वगैरे चालवले आणि अशा सगळ्या दबावामुळे आयत्या वेळेला ते पुस्तक छापणार नाही असं ब्लूम्सबेरीनी जाहीर केलं दिल्लीमध्ये. लगेच गरुड प्रकाशन पुढे आलं आणि गरुड प्रकाशनाने ते आता इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये अशा दोन्ही आवृत्ती त्याची काढतायत. आता त्याचं बुकिंग पण गरुड प्रकाशनाने घेणं चालू केलेलं आहे. यांचा राग का जमाते पुरोगामींचा? कारण त्या पुस्तकामध्ये खरं असलं तर बरं गंमत म्हणजे यांनी शाहीन बागेवरचं पुस्तक हे आधी प्रकाशित केलंय ब्लूम्सबेरीनी, त्याच्यामुळे काही दंगे झाले नाहीत बरं का. पण दिल्ली राईट्स 2020मुळे दंगे होण्याची भीती वगैरे पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधीच पुस्तकात काय हे कळलं कसं? कोणी कानात येऊन सांगितलं? हे सगळं जाऊ दे, पण त्याच्यानंतर आता ज्या वेळेला गरुड प्रकाशन ते प्रकाशित करायला पुढे आलंय आणि त्यांना गेल्या 2 दिवसामध्ये मिळालेला जो प्रचंड प्रतिसाद आहे तो प्रतिसाद पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणजे कोण, चतुर माणसांना सांगण्यानं लगे ती दिल्ली राईट्स 2020ची PDF जाणीवपूर्वक कोणीतरी लीक केली आणि मग ती PDF सगळीकडे फिरायला लागली. मला काही जणांनी सांगितलं आम्हाला PDF मिळाली म्हणून. मी म्हटलं नका करू डाउनलोड आणि ज्यांनी पाठवली असेल त्याला कळवा की असं करणं म्हणजे आपण प्रकाशकाला आणि त्या लेखकाला खड्ड्यात घालणं आहे. आपल्याला त्याचं 200-300 रुपये मूल्य हे देणं फार जड आहे का म्हटलं. जर असं सगळीकडे व्हायला लागलं ना तर मग लेखक लिहिणारही नाहीत. कारण त्यांना काय उत्पन्न त्यातून मला सांगा. म्हणजे लेखकाचं उत्पन्न बुडवून प्रकाशकाचं उत्पन्न बुडवून आपण काय साधणार आहोत? म्हणजेच नाही, पण PDF आली आहे आम्हाला माहितीच नाही आहे. माहिती नाही म्हणजे जे पुस्तक अजून बाजारात यायचं आहे त्याची PDF तुम्हाला एकदम उपलब्ध होते याचाच अर्थ आहे कोणीतरी जाणीवपूर्वक करत आहे. हार्ड कॉपी येण्याच्या आधी PDF येते याचा अर्थ. पण हे जर शिकलेली माणसं सुद्धा लक्षात घेत नसतील तर मग याला कोण काय करणार? म्हणून काही वेळेला असं वाटतं की आपण सगळीकडून फसवून घ्यायला बसलोय का. आणि मग ज्या वेळेला यांच्यावर आधारित रामायणावर आधारित लिहिलेली पुस्तकं आणि याच्यामध्ये दुसरी बाजू, अरे का स्वतःची फसवणूक करून घेत आहे? त्यापेक्षा स्वतः मूळ रामायण वाचा. पंडित सातवळेकरांचं अप्रतिम रामायणाचे खंड जे आहेत ते वाचा. त्याच्यामध्ये तर वेगवेगळ्या आणखीन त्यांनी शेवटी टिपा पण दिलेल्या आहेत, त्या टिपा वाचा. अधिकारी माणसांनी केलेला अनुवाद वाचा. बुद्धिभेद करण्याकरता अनुवाद करणारे सुद्धा आपल्याकडे आहेत. कारण संस्कृत एकेका शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात, त्यामुळे आम्हाला पाहिजे तो अर्थ घ्यायचा नसतो. तिथे कोणता अर्थ योग्य होतोय तो बघायचा असतो आणि त्याप्रमाणे घ्यायचा असतो. पण असंही न करणारे जेव्हा लोक दिसतात ना त्यावेळेला आश्चर्य वाटतं. आणि मग या श्लोकामध्ये
समर्थ जे सांगतायत ना, शंकर आणि पार्वती, शंकरांच्या बद्दल आपल्याला माहिती असतं. शंकर नेहमीच रामनाम घेतात आणि रामांनी तर प्रत्यक्ष रामेश्वर स्थापन केलेलं आहे, रामेश्वराची पिंड. म्हणजे राम एकीकडे शिवभक्त आहेत, शिव एकीकडे रामभक्त आहेत, असं आपल्याकडे सांगितलं जातं. एक एक गमतीदार कथा आली आहे बरं का, की एकदा शिव आणि पार्वती आकाशमार्गे चाललेले होते आणि त्यावेळेला सीतेचं हरण झालेलं होतं. आणि राम सगळीकडे त्या वेलींना वगैरे विचारतायत, विलाप करतायत. रामावतारामध्ये मनुष्यभाव जास्त दिसतो ना, आणि कृष्णावतारामध्ये दैवी भाव जास्त दिसतो. तेव्हा राम सगळीकडे विलाप करतायत आणि विचारतायत, प्राण्यांना विचारतायत, झाडांना विचारतायत, वेलींना विचारतायत, माझी सीता कुठे पाहिली का. आणि हे बघून वरून जाणाऱ्या देवी भगवती पार्वतीला काहीतरी विचित्र वाटलं. आणि मग ती म्हणाल, यांचं तुम्ही ध्यान करत असता नेहमी. तर महादेव हसले, म्हणाले, हो का. तर म्हणे, हा असं बायकोच्या करता असा विडापिसा होऊन भटकतोय आणि याचं तुम्ही ध्यान करता, मला त्याची परीक्षा घ्यायची. त्या परत हसले आणि म्हणाले, बरं ठीक आहे. आणि थोडं पुढे जाऊन खाली उतरले. आणि मग तिथून देवी भगवती निघाल्या. त्यांनी विचारलं, तुम्ही येताय का. तर म्हणाले, मी नाही येत, तूच जा. कारण महादेवांना सगळं माहिती आहे. आणि या गेल्या. जिथे राम हा विलाप करतायत आणि शोधतायत, तिथे यांनी, देवी भगवतींनी, रूप घेतलं सीतेचं. आणि वनातली सीता ती जणू काही कुठेतरी फुलं वगैरे निवडण्याकरता म्हणूनच गेली होती, असं ती फुलांची परडी वगैरे हातात घेऊन रामांच्या समोर अचानकपणे त्या प्रगट झाल्या. राम विलाप करतायत ना एकीकडे, सीता कुठे आहे म्हणून. रामांनी देवी भगवतीकडे पाहिलं, मात्र हात जोडले, हसले आणि त्यांनी विचारलं, आपण एकटेच इथे. भगवान आशुतोष कुठे आहेत, शिव कुठे आहेत. यांना एकदम असं झालं, कुठून आपण परीक्षा बघायला आलो, प्रत्यक्ष सीतेचं रूप घेतलेलं आहे तरी यांनी ओळखलं नाही. म्हणाले, या बाजूला आले होते म्हणून म्हटलं आपलं तुम्हाला भेटावं. काही नाही, निघाले. म्हणून भगवती देवी तिथून निघून गेल्या. राम परत शोकामध्ये मग्न, विलाप चालू. आणि परत ही लीला. यातून देवींनी ते रूप घेऊन सुद्धा रामांनी ओळखलं. हे पाहिल्यानंतर त्यांना ते महत्त्व कळलं, असं त्या कथेने सांगितलेलं आहे. आणि म्हणून पार्वती आणि भगवान आशुतोष शंकर हे सुद्धा रामांची भक्ती करतात, असं जे सांगतात ते त्यामुळे सांगितलं जातं बरं का. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवो निगेली. जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. अहल्या शिळा राघवे मुक्त केली. शिलावत होऊन पडलेल्या अहल्येला रामांनी शापमुक्त केलं आणि त्यांचा स्पर्श होताच ती दिव्य लोकाला गेली. भगवंतांचं वर्णन करताना वेदांचं सामर्थ्य सुद्धा तोकडं पडतं, किंबहुना वेद सुद्धा शिणतात. सीणली वेदवाणी. थकून वेद सुद्धा नेती नेती म्हणतात, न इति न इति. त्यांनाही वर्णन काय करावं ते कळत नाही वेदांना. असे असलेले ते श्रीराम आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करत नाहीत. याच्यामधून पहिल्यांदा जी कथा आलेली आहे, रामावतारातली जी कथा, वाल्मिकी रामायणामध्ये अहिल्या ही शिळाहून पडल्याचा उल्लेख कुठेही नाही. आपल्या डोक्यात जी कथा आहे ती कथा अशी आहे, ती व्यभिचारामुळे. आता व्यभिचारामुळे पण नाहीच बरं का, बऱ्याच जणांच्या डोक्यात कथा अशी आहे की इंद्राने तिला फसवलं, गौतमांचं रूप घेतलं आणि तिला फसवलं. ती तरी बिचारी काय, ती फसली त्या रूपाला आणि त्यामुळे नकळतपणे तिच्या हातून पाप झालं. आणि मग गौतमांनी दिलेल्या शापामुळे ती शिळा होऊन पडली. आणि राम जेव्हा तिथे आले त्यावेळेला रामांच्या पदस्पर्शामुळे ती मुक्त झाली. मुळात ती फसली बिसलीचा उल्लेख नाहीये कुठे.
वाल्मिकी रामायणात स्पष्ट म्हटलेलं आहे की जाणीवपूर्वक केलेलं तो व्यभिचार आहे. तिला माहिती होतं की हा इंद्र आहे आणि तो आपल्या पतीचं रूप घेऊन इतका स्पष्ट उल्लेख आहे बरं का. असा असून सुद्धा भारतीय संस्कृतीचं मोठेपण हे आहे की असं असूनही 5 स्त्रियांमध्ये तिला मानाचं स्थान आहे ना. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा. म्हणजेच इतकं पाप केलेलं असून सुद्धा पापातून मुक्त होण्याचा मार्ग सुद्धा या संस्कृतीने देऊ केलेला आहे. किती महत्वाचं आहे. अशा पद्धतीने या गोष्टींकडे बघितलं जात नाही. मग ती शिलावत जड होऊन पडली आहे असा उल्लेख आहे. गौतमांनी शापच असा दिलाय, पण हा शाप देताना त्यांनी आपल्या पत्नीची काळजी घेतली हे सुद्धा आपल्याला दिसतं. की चुकली असं ना, मग चुकीला शिक्षा ही होणार. मग चुकीची शिक्षा काय की शिलावत जड होऊन तू पड. आता ती तशी पडल्यामुळे भगवंताचं हेच करत सतत स्मरण करत तिथे पडून राहा, म्हणजे तप कर. आता ही तशी पडल्यामुळे तिला भुकेची तहानेची सोय काय, तर या काळामध्ये तुला तहान भूक लागणार नाही हे त्यांनी सांगितलंय. हालचालही तिला करता येणार नाहीये म्हणून त्यांनी त्याच्यावरही सांगितलंय की इथे कुणीही श्वापद वगैरे येणार नाहीत. आणि ज्या वेळेला राम इथे येतील त्यावेळेला यातून तुझी मुक्तता होईल आणि त्यावेळेला मी स्वतः इथे येईन. म्हणजे हा सगळा भाग जेव्हा आपण बघतो त्यावेळेला राम जेव्हा तिथे येतात त्यावेळेला रामांचं वय लक्षात घ्या. राम जेमतेम 12-13 वर्षाचे असे राम. अहो ती काही झाली चुकली वगैरे सगळं मला मान्य, पण अशी असली तरी सुद्धा ती तपस्विनी आहे, ती ऋषीपत्नी आहे, वयाने खूप ज्येष्ठ आहे रामांना. अशा वेळेला त्या विश्वामित्रांच्या बरोबर राम तिथे आलेत. राम तिला पाय कसा लावतील मला सांगा. पण आमच्या डोक्यात हे बसलेलं आहे. मग काही जण हा श्लोक काढून दाखवतात. बघा समर्थांनी पण हेच म्हटलंय. म्हटलं काय आहे माहिती का, हे असं काहीतरी काढू नका. कारण पहिली गोष्ट, जे संत आहेत ते संत आहेत. लोकांचं कल्याण होण्याकरताच्या कथा या त्यांनी आधाराला घेतलेल्या असतात सांगायला. ते तिथे संशोधक म्हणून बसलेले नसतात. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता हाच श्लोक सांगितलात ना, मग आता याचा अर्थ बघा कसा होतो. अहल्या शिळा राघवे मुक्त केली. अहल्या जी शिलावत जड होऊन पडलेली होती तिला राघवांनी मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. कोण पदी लागता? पदी लागता म्हणजे राघव पदी लागता होतो ना हा अर्थ. की राघव म्हणजे राम, रामांनी खाली वाकून तिला वंदन केलं. ज्येष्ठ आहे ती, वडील आहे ती वयानी आणि अधिकाराने सुद्धा. अशा वेळेला रामांनी जर तिला वंदन केलेलं असेल तर त्यांच्या हस्तस्पर्शाने पदी लागता दिव्य होऊन गेली. पाया पडताच ती दिव्य झाली. आणि त्याच वेळेला गौतम आले आणि गौतम आपल्या पत्नीला घेऊन गेले. हा रामायणातला एक भाग आहे. आणि म्हणून असे असलेले राम की वेदांना सुद्धा ज्यांचं वर्णन करताना नेती नेती म्हणावं लागतंय, असे असलेले राम आपल्या सगळ्या भक्तांचं, त्यांचे अभिमानी आहेत, त्यांचे रक्षण करतात यात शंकाच नाही. असे की पापी मनुष्याला भगवंतच खऱ्या अर्थाने मुक्ती देऊ शकतो. पण 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 खऱ्या अर्थाने पश्चाताप दग्ध होऊन तो शरण गेला तरच. पापातून मुक्त म्हणजे नवीन पाप करण्याचं परमिट असा त्याचा अर्थ नसतो. हे लक्षात घेण्यासारखं आहे. जसं तुमच्याकडे तर काय म्हणायला सांगितलेलं आहे, गंगेमध्ये बुडी मारली की सगळी पापं नष्ट होतात. फार वरवरचं वास्तव म्हटलं तुम्ही. गंगेमध्ये बुडी मारल्यानंतर कोणाचं पाप नष्ट होतं? मनापासून जो पश्चाताप दग्ध झालेला आहे, पुन्हा पाप करणार नाही असा ज्याचा भाग आहे, त्याची पाप नष्ट नाही होत. लक्षात घ्या. आमच्याकडे नष्ट होणं वगैरे असं काही सांगितलेलं नाही. कारण परमेश्वर दयाळू आहे. तो जितका दयाळू आहे ना तितकाच तो न्यायी आहे. करावे तसे भरावे असं आलाय की नाही आपल्याकडे म्हण. ती कशामुळे आलेली आहे? त्यामुळे देव हा न्यायी आहे. मग त्याचं दयाळू पण कुठे आहे माहिती आहे का? जर असा पश्चाताप दग्ध माणूस त्याला शरण आलेला असेल
तर त्याच्यावर पुढे कधीही संकटच येणार नाहीत असं नाही आहे. केलेल्या पापाचं फळ त्याला नक्कीच भोगावं लागतं, यात वाद नाही. मग ते जे काही संकट येणार आहे ना, त्याला तोंड देण्या इतकी त्याची मानसिकता उंचावणं हा दयाळूपणा आहे. म्हणजे न्यायी आणि दयाळूपणा हे दोन्ही भाग इथे पूर्णत्वाला जातात, हे लक्षात घेण्यासारखं आहे. वसे मेरुमांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्यतारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम श्रीरामांनी आपल्या लीलेनी मेरू मांदार पर्वतासह ही सर्व सृष्टी निर्माण केली. यात चंद्र, सूर्य, तारांगण, जलवर्षाव करणारा मेघसमूह वगैरे हे सगळं आहे. हे सगळं जोपर्यंत आहे तोपर्यंत विभीषण आणि हनुमंत हे दोन भक्त चिरंजीव आहेत, असा त्यांना वर देणारे राम आपल्या भक्ताचा कधीही आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीत, हे यातून सांगितलेलं आहे. कसं आहे, भक्तांचा भार मी वाहतो असं तर प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितलेलं. योगक्षेमम वहाम्यम हे भगवंतांचं गीतेमधलं जे वचन आहे, हे वचन प्रसिद्ध आहेच. पण माणसालाच तेवढा भरोसा वाटतो का, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मी परमेश्वर मानतो, माझा ईश्वरावरती विश्वास सुद्धा आहे असं माणूस तोंडाने जरी म्हणत असला ना, तरी त्याच्या वर्तनातून तसं दिसत नाही. जर तसं असतं तर मग भ्रष्टाचार, लाचलुचपत, पैसे खाणं, खोटं बोलणं, इतर वर्तनं ही सगळी झाली असती का? म्हणजे फक्त मी बोलतोय की माझा देवावरती विश्वास आहे म्हणून, देवालाही कळतंय की याला किती द्यायचं किती नाही. आई नाही का मुलांना ज्या वेळेला डब्यातला खाऊ वगैरे काढून देते, त्यावेळेला मुलांना असं वाटतं थोडं आणखीन दे आणखीन दे. तिला कळतंय किती द्यायचं ते, मग ती कुठेतरी डबा लपवून ठेवते, कदाचित दोन धपके पण घालते, मग पोरं भोकाड पसरतात. पण असं असलं तरी सुद्धा त्यांच्याकरता ती वत्सल असलेली, प्रेमळ असलेली आईच राहते ना. तसं काही वेळेला काही अडचणी येतात, संकट येतात, काही असली तरीसुद्धा तो भगवंत आपली परीक्षा घेतोय असं जर समजून घेतलं तर कितीतरी जास्त महत्त्वाचं होतं. परमेश्वराचं तसंच आहे. पण माणसाच्या मधल्या ना अज्ञानामुळे त्याला तो भरोसा येत नाही. मग त्याची निष्ठा कुठेतरी चंचल होते, विश्वास असा डळमळायला लागतो आणि मग तो वेगवेगळ्या श्रद्धास्थानांचा आधार हा शोधायला लागतो. म्हणजे कसं माहिती आहे का, निरनिराळ्या वैद्याकडे जाणारा रोगी असतो. का निरनिराळ्या वैद्याकडे जातो माहिती आहे का, तो त्याला जे हवं असतं ते पथ्य सांगणारा जो वैद्य मिळेल तो त्याच्या दृष्टीने चांगला असतो. हां, याने कसं मला हे खायचं प्यायचं नाही, हे अपथ्य वगैरे असं काही सांगितलेलं नाही असं सांगणारा वैद्य चांगला. अरे पण त्याच्यामुळे तुझी प्रकृती चांगली राहणार आहे का, तुझी तब्येत चांगली राहणार आहे का, हे सगळा भाग आहे. म्हणून परमार्थ मार्गातला एक प्रमुख दंडक असा आहे, संशयात्मा विनश्यती. त्यामुळे माणसं उणी जर ठरली ना तर ती कुठेतरी श्रद्धेच्या स्थिरतेमध्ये आणि प्रयत्नांच्या सातत्यामध्ये उणी ठरतात. आणि तसं जर झालं तर मग कठीण होतं. नाहीतर मग भाविक म्हणवणारी, देवधर्म करणारी, पूजापाठ चुकू न देणारी माणसं आपत्तीमध्ये शोकाकुल होताना का दिसतात, कासावीस झालेली अशी का दिसतात? त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे तो जे करेल, जे हरी करशे ते मम हितनू, ए निश्चय बदलाय नाही, असं जे गुजरातीमध्ये म्हटलं जातं, त्या पद्धतीने जर विश्वास ठेवला तर काहीतरी उपयोग होईल, अन्यथा कठीण आहे. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना, श्री भारवाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम
श्रीराम हे कधीही आपल्या भक्तांचा त्याग करीत नाहीत असं असून सुद्धा सामान्य माणसाला मात्र तसा विश्वास वाटत नाही. सर्व भक्तांचा भार हा मी माझ्या डोक्यावर घेतलेला आहे असं पुराणांमध्ये ईश्वरांनी सांगितलेलं आहे आणि तेच खरं करून दाखवणारे असे श्रीराम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीत. आता गंमत अशी आहे की हा सगळा भाग आम्ही लक्षात घेतला तर उपयोगी आहे, जर लक्षात घेतला नाही तर मात्र मोठा कठीण प्रसंग येतो. आणि म्हणून परमेश्वर जे सांगतोय ज्या पद्धतीने योगक्षेमम वहाम्यम हे तर त्यांनी सांगितलेलं आहेच. गीतेतलं हे वचन हे प्रसिद्ध आहेच. त्यामुळे रामचंद्रांच्या ठिकाणी भक्ताच्या बद्दलची उपेक्षा ही होऊच शकत नाही. पण गंमत अशी आहे की तो जो काही आपला भाग आहे ना तो आपल्या वर्तनातून दिसायला पाहिजे. तो जेव्हा वर्तनातून आपल्या दिसत नाही त्यावेळेला मोठी कठीण गोष्ट असते. आणि मग एकीकडे देवावरती विश्वास आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे आपलं वर्तन मात्र तसं ठेवायचं नाही. असं जर झालं तर तर ते योग्य नाही. आणि या कारणाकरता आम्हाला देवसुद्धा घरातले मुलांना आपण सांगतो देवाची आठवण कधी होते, मुलांच्या परीक्षेच्या वेळेला. बघा लगेच घरून त्यांना सांगितलं जातं की आता परीक्षेला जाताना पेपर द्यायला जाताना देवाच्या पाया पडलास का, घरातल्या मोठ्या माणसांच्या पाया पडलास का. मग ते यंत्रवत आपली बिचारी आई सांगते त्या त्या पद्धतीने करते. शेवटी तिला सांगावं लागते की आता जाताना माझ्याही पाया पड बरं का, हेही सांगावं लागतं. आणि अंगारा लावलास का, आता तो अंगारा किंवा आत्ता पाया पडणं हे त्याला परीक्षेमध्ये उपयोगी येणार आहे का. बरं त्याच्या डोक्यात संस्कार काय होतो मग की परीक्षेच्या वेळेला हे सगळं करायचं असतं, याचा अर्थ इतर वेळेला करायचं नसतं. जे रोज करायला हवं ते केवळ अशा वेळेलाच केलं जातं. किंवा देवाला नवस बोलणं हा मानसिक दुबळेपणा नाही आहे का, किंवा व्यवहार आहे का हो? तो काय देवघेव करायला म्हणून तिथे बसलेला आहे की मी नवस त्याला बोललेलो आहे असं आहे माझं हे काम होऊ दे, 5 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळू दे, 1 किलो पेढ्याचा नैवेद्य. अरे वा रे वा, तुला 5 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट मिळू दे या कारणाकरता तो तुझ्या 1 किलो पेढ्याच्या करता म्हणून टपून बसणार आहे का. हा देवघेवीचा व्यवहार हा भगवंताला कधीही मान्य नसतो. पण असं असून सुद्धा आम्ही तसंच समजतो. आम्ही जसे आहोत तसाच तो असणार असं आम्ही समजतो. आणि जेव्हा तसं घडलेलं दिसत नाही ना तेव्हा आम्हीच उगाच आपल्याच मनाशी खट्टू होतो. याला कोण काय करणार. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. असे ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो मला जसं बघतो त्याला मी तसा दिसतो. भाव तसा देव, भाव तोची देव, हे सुद्धा आमच्याकडे सांगितलेले. तेव्हा या पद्धतीने देव तशा पद्धतीने आम्ही भजायला गेलो तर आम्हाला दिसणार आहे. हा जो श्लोक आहे ना हा श्लोक म्हणजे नेमका मर्मावरती किंवा वर्मावरती बोट ठेवणार आहे. तो अत्यंत यथार्थ आहे पण कित्येकांना न रुचणार आहे. कारण आहे आमचं चांगलं व्हावं, नुसतं चांगलं व्हावं नाही तर ते लवकरात लवकर चांगलं व्हावं अशी आशा सगळेच जण बाळगतात. पण समर्थ म्हणतात की तुमचं चांगलं निश्चित होईल केव्हा, तुम्ही स्वतः जेव्हा चांगले व्हाल तेव्हा. आता आमची पंचायत तीच असते की आम्ही कसंही असू, आम्ही कसंही वागू, पण परमेश्वराने मात्र सदैव आमच्यावरती कृपाच करायला हवी. तसं न झालं तर आम्ही रागावणार, पूजापाठ सोडून देणार, ईश्वर म्हणून कोणीही नाही असं लगेच मोठमोठ्यांना सांगायला लागणार आणि जे काही आहे ते सगळं त्याचं एक गाठोडं बांधणार आणि माळ्यावरती टाकून देणार. त्याच्यामुळे भगवंताचं काय बिघडतंय, त्याचं काहीही बिघडत नाही. लक्षात घ्या, आपण जे काही देवधर्म पूजापाठ व्रतवैकल्य वगैरे करतो ना ती सगळी स्वतःसाठी करत असतो. स्वतःच्या देहाच्या मनाच्या कार्यक्षमतेसाठी, इच्छांच्या संयमासाठी हे सगळं आपण करत असतो. चित्तशुद्धीसाठी म्हणून आपण हे करत असतो.
मग काय, मग हे करूच नाही का? नाही, करावं जरूर. का? तुम्हीच म्हणता की यांनी काही उपयोग होत नाही. सगळ्यात शेवटी सांगितलं ते महत्वाचं, चित्तशुद्धीसाठी. चित्तशुद्धीसाठी हे करणं हे अपरिहार्य आहे. पण आपण जे समजतो की हे सगळं मी देवाकरता करतोय, तर नाही, ते तू तुझ्या चित्तशुद्धी करता करतोयस. एकदा तसं झालं की मग असं आहे, तू ईश्वर आहे, त्याच्यावर माझी अढळ श्रद्धा आहे, ही भावना जोपर्यंत आतून निर्माण होत नाही तोपर्यंत कठीण आहे. तसे वीज ही कार्यक्षम असतेच, त्यात वाद नाही. पण एखादी तार जर ढिली झाली तर दिवा लागणार नाही, पंखा फिरणार नाही. या ज्या सगळ्या भाग आहेत, हे भाग तार तर आहे, मग हे असं का होत आहे? अरे कारण ती ढिली झाली आहे म्हणून. तशी आमची श्रद्धेची तार कुठेतरी ढिली झाली आहे का, डिस्कनेक्ट झाली आहे का, हे सगळं आपणच बघायला पाहिजे. सोनूमामा दांडेकर एक उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे की देवाला जाणारा एक गृहस्थ बिडी फुंकत जाताना वाटेत देव बिव दिसला की हात मागे न्यायचा आणि एका हाताने नमस्कार करायचा. आता या वर्तनाला ईश्वराबद्दलचा असलेला आदरभाव असं म्हणता येईल. तो आदरभाव असेल तर हे करायलाच नको. समजा असेल हातात, फेकून द्यायला पाहिजे. हात मागे नेणं हा काय भाग आहे? उर्दू मधले एक कविता आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं, म्हणे तो दारुडा म्हणतो, दारू वाटणाऱ्या त्या साकीला म्हणतो की मी मशिदीत असलो म्हणून काय झालं, इथेही मला दारू दे. आणि नाहीतर दारू पिण्यासाठी जिथे ईश्वर नाही अशी जागा मला दाखव. हा हा हा, काय जबरदस्त वर्णन आहे की ईश्वर नाही अशी जागा मला दाखव, असं तो दारुडा सांगतोय. खरोखरच ईश्वर नाही अशी जागा कुठून असणार आहे? मग जिथे तो बसलाय तिथून तो कुठूनही दारू प्यायला काय हरकत आहे? हा, बोलायला किती छान आहे ना, ऐकायला खूप छान वाटतं. पण मग मला सांगा, याला ईश्वराच्या व्यापकतेवरती त्याची जर श्रद्धा म्हणायची असेल तर मग अशा प्रकारच्या माणसाला दारू मागितल्यावर गोमूत्र पाजायला हवं. कारण त्याला असं सांगितलं पाहिजे की ईश्वर सर्वत्र आहे की नाही, जसा तो तुझ्या दारूत आहे ना तसा तो गोमूत्रात सुद्धा आहे, आणि म्हणून दोन्ही एकच. मग पी गोमूत्र. ही व्यापकता त्याला चालणार आहे का? नाही चालणार. म्हणजेच याचा अर्थ आम्ही हे सगळ्याचे सोयीस्कर अर्थ घेत असतो, किंवा आमच्या व्यसनाला जोडणारे जसे भाग असतात ते सगळे आम्ही घेतो. म्हणून इथे भाव हा महत्वाचा आहे. पाण्यावरच्या लाटा वेगवेगळ्या असल्या तरी पाणी म्हणून ते एकरूपच असतं ना, त्याचे तरंग वेगवेगळे. तसं हे बाह्य साधना, उपचार, उपासना या सगळ्या त्या लाटांसारख्या. पण शुद्ध सात्विक आणि निष्ठावंत भाव असणं हे गंगाजलासारखं आहे. हे लक्षात ठेवून जर आम्ही पाहिलं तर खूप महत्त्वाचं आहे. मग देवाचं काही करावं असं वाटलं, याच्या मागे काही वेळेला मनोरंजन. आत्ता तर गणेशोत्सवाची धूम, त्यामध्ये आपण पाहिलं असेल कित्येक वेळेला मनोरंजनाचे बघ. भजनं सुद्धा, आरत्या सुद्धा कशा म्हटल्या जातात, भजनं सुद्धा कशी म्हटली जातात, तारस्वरात आरडाओरडा करत, त्यातून एखादा शब्द आणखीन जोरात कोणीतरी म्हणायचं. कशा करता? गंमत आहे ती. आरती ही गंमत आहे का? मंत्रपुष्पांजली गंमत आहे का? पण ह्या भागात सुद्धा आम्ही मनोरंजन एवढाच भाग जर दाखवत असलो, वेळ घालवण्याचं एक साधन, करमणुकीचं साधन म्हणून जर करत असलो, तर याच्यापेक्षा नाही करू, हरकत नाही. पण हे भाग आमच्या, आणि नाहीतर करावं ते श्रद्धेने करावं, सात्विकतेने करावं, तर उपयोग, अन्यथा कठीण आहे. कधी कीर्तनाला न जाणारा एक माणूस एकाएकी कीर्तनाला गेला बरं का. कीर्तनकाराच्या ओळखीचा तो. कीर्तनकारांनी पाहिलं, त्यालाही आश्चर्य वाटलं की हा कधी न येणारा इथे कसा काय आला. कीर्तन संपल्यानंतर त्या बुवांनी त्याला गाठलं, मित्रच त्यांचा तो, चांगला परिचित. का रे म्हणाला, तू इथे कसं काय आज, इथे वाट कसं काय चुकला? नाही म्हणाल, त्याचं काय झालं, गेलो तो पिक्चरला, पण हाऊसफुल झाला होता, तिकीटच मिळालं नाही. विचार केला, ह्याच रस्त्याने पुढे गेलो होतो, परत येता येता बघितलं तर इथे तुझं कीर्तन चाललंय. म्हटलं चला थोडा वेळ कीर्तनाला बसू, तेवढंच पुण्यपदरी पडलं तर. अर्थात कीर्तन श्रवणाच्या मागचं ही जी भावना आहे ही शहाणपणाची आहे का? पण याच्याकडे माणूस लक्ष देत नाही, हे महत्वाचं. आणि तो तोंडाने फक्त म्हणतो, अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम, हे म्हणतो, पण याचा उपयोग जर झाला नाही तर तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर,
हा अनुभव येईल कसा? त्यामुळे तिथे जो भाव आहे तो भाव आतमध्ये यायला पाहिजे. असं आहे, पोथी वाचणं किंवा काही न काहीतरी मी अमुक स्तोत्र म्हणतो वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या अगदी प्राथमिक अवस्थेत आहेत. परमार्थ शास्त्रामध्ये याला खरं म्हणजे शिशुवर्गाचा भाग इतकं सांगितलेलं आहे. कसं आहे की याच्यामुळे काही फळं मिळतात असं म्हणतातही. ह्याच्यात काही मंत्रशास्त्र आहे, तंत्रमंत्राच्यामुळे तसं काही मिळालं तरीसुद्धा उपयोग नाही. आमच्याकडे हे सगळं सोडून निष्काम भक्ती ही जी सांगितली ना, कोणत्या तरी कामनेनी केली जाते तेव्हा त्याला काम्य एवढंच म्हटलं जातं. पण भगवंताला अपेक्षित जी आहे ती निष्काम. हनुमंतांवर कृपा का झाली आहे? कारण प्रत्येकाला एक कथा गमतीदार अशी सांगितली जाते की युद्ध वगैरे संपून हे सगळे जेव्हा आले त्यावेळेला प्रत्येकाला काही काहीतरी देऊन त्यांचा सत्कार केला. हनुमंतांना काही दिलं नाही म्हणून म्हणे सीतामाईंना राग आला आणि त्या म्हणाल्या त्याला का काही दिलं नाही. तर राम म्हणाले तू देऊन बघ. म्हणून त्यांनी एक नवरत्नाचा हार दिला. प्रत्येक त्यातला जो हिरा होता जडवलेला तो म्हणे पृथ्वी मोलाचा होता. तो हनुमंतांना दिला, त्यांच्या गळ्यात घातला आणि त्यांचा सत्कार केला. ते समोरच्या झाडावर गेले, तो हार तोडला, त्यातला एक एक हिरा बाहेर काढला, दाताखाली चावून तोडून पाहिला. हनुमंत येते त्यामुळे त्यांना तोडता येणं शक्य आहे, आणि फेकून दिला. सीतामाता म्हणाल्या की अरे हे कितीतरी पृथ्वी मोलाचे एक एक रत्न आहे त्याच्यामध्ये असलेलं, काय असं फेकून देतोयस? तेव्हा त्याने सांगितलं बाकी जाऊ दे, पण याच्यामध्ये कुठे राम दिसत नाहीये मला, त्यामुळे माझ्या काही उपयोगाचं नाही. तेव्हा तिथे असलेल्याने विचारलं मग राम तुझ्यात आहे असं तुझं म्हणणं आहे का? तर म्हणाले हो, आणि म्हणे त्यांनी छाती पाडून दाखवली. ही जी कथा आहे, अशा प्रकारचा जो दास्य भावाचा एक उत्तम नमुना आपल्याला रामायणामध्ये दिसतो, तो त्यांच्यामुळे दिसतो. आणि त्यामुळे त्यांना आणि विभीषण ह्या दोघांना आजही लंकेमध्ये सुद्धा अशी श्रद्धा आहे बरं का, की विभीषण हा महिन्यातून एकदा रात्रीची संपूर्ण जागेवरती चक्कर मारतो आणि बघतो की आपलं सगळं हा भाग हा सुरक्षित आहे ना, व्यवस्थित आहे ना. म्हणजे त्या लोकांची सुद्धा ती श्रद्धा आहे बरं का. हे सगळ्यात महत्त्वाचं की आज तेही लोक तसं मानतात. म्हणून असे असलेले राम या सगळ्या आपल्या भक्तांना असं देणारे, ते आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करणार नाही. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे, सुखानंद आनंद कैवल्य धामी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम. परमेश्वर सदैव आपल्या जवळ असतो. दयाळूपणाने तो साधकाच्या धैर्याची थोडी परीक्षा बघत असतो. तो सौख्य आणि आनंद देणारा असून मोक्षदायक आहे. तेव्हा असे हे श्रीराम आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करत नाही. तेव्हा देव हो, पोहायला जाणाऱ्या माणसाने आपल्या नाकातोंडामध्ये पाणी जातं म्हणून घाबरायचं असतं का? जो शिक्षक त्याला शिकवतोय त्याच्यावरती चिडून चालेल का? नाही. कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे, सातत्याने त्या पाण्यामध्ये पडावं लागतं, नाकातोंडात पाणी जायला लागतं, त्याशिवाय शिकता येत नाही पोहणं. मुलाला शिकवणारी जी माता असते ना, कशी शिकवत असते मुलाला चालायला? चालायला शिकवताना ते पोर कितीतरी वेळा पडतं, रडतं, मग काही वेळेला त्याचा कुठेतरी धसकाच घेतं उभं राहण्याचा. मग आईने उचलून घेतलं ना, ते तंगड्या पण उचलून घेतं बसल्या अवस्थेसारख्या. मग कितीतरी वेळा त्या माऊलीने त्याला पाय खाली करायला लावले तरी ते पाय खाली करत नाही, हटूनच बसतं. मग एखादा धपाटा खातं, मग कुठेतरी बळजबरीने त्याचे ते पाय खाली करावे लागतात आणि उभं करावं लागतं. आणि मग चालायचं कसं? आता ह्या सगळ्या करता करता ती आई त्यावेळेला जे काही बोलते, रागावते, चिडते, म्हणून तिच्यावर रागवून जर पोर बसलं तर काही उपयोग आहे का? ते सगळं जे काही ती करते ती शेवटी त्याच्या हिताकरता म्हणून करते ना. तशा पद्धतीने
जीवनामध्ये जे काही ह्याचे प्रसंग येतात, परीक्षेचे वगैरे प्रसंग येतात, हे सगळे परीक्षेचे प्रसंग येऊन सुद्धा त्याला पाठ न दाखवणं, धैर्याने सामोरं जाणं, ही आपली परीक्षा घेतोय देव. किंबहुना देवानी परीक्षा घेण्याकरता आपल्याला निवडलंय असं जर समजलो तर त्या सहजपणे पार पाडता येतील, अन्यथा कठीण होतं. आणि म्हणून आपण आपल्या सोयीपुरतीनं योगक्षेमम वहाम्यम ही जी भगवंताची प्रतिज्ञा आहे ना, तेवढी आपण केवळ आणि केवळ आपल्या पुरती अशी लक्षात ठेवतो. पण ती संपूर्ण त्याचे जे चरण आहेत ना, ते चरण काय येतो, ते चरण जर लक्षात घेतले तर आपल्याला कळतं की आपण कसे सोयीस्कर रीतीने वागतो आणि आपण कसे शेवटचाच चरण, एक चतुर्थांश चरण हा आपण लक्षात ठेवतो. अनन्याश्चिंतयंतो माम, जो भगवंताचं अनन्य भावानी चिंतन करतो, पर्युपासते, सर्व भावांनी सर्व प्रकारांनी त्याची सेवा करतो, ज्याचे अंतःकरण ईश्वराशी निरंतर संलग्न आहे, नित्याभियुक्तानाम, म्हणजे आधीच्या या 3 कंडिशन्स आहेत. आणि असं जर असेल तर योगक्षेमम वहाम्यम. पण या आधीच्या 3 कंडिशन आहेत ना, तेवढ्या आम्ही सोयीपुरत्या बाजूला ठेवतो आणि शेवटचं फक्त घेतो आणि आम्ही विचार करतो भगवंत आहे मागे, काय हरकत आहे. असं नसतं. आणि म्हणून टिळक ना केसरीमध्ये, आता टिळकांची स्मृती शताब्दी आत्ताच संपली, 151 वर्ष चालू आहे, सहजपणे सांगतो. टिळक केसरीमधल्या अग्रलेखांच्या मध्ये अनेक वेळेला सुभाषितांचा उपयोग करायचे, बऱ्याच वेळेला महाभारतातल्या सुभाषितांचा उपयोग करायचे. ते काय करायचे, सुभाषितामधला शेवटचा जो चरण आहे, मगाशी म्हटलं तसं 1/4, तो 1/4 जो असायचा ना शेवटचा भाग, तो मुद्दाम उपयोगात आणायचे. का? कारण त्याच्यामध्येच सगळं सार, त्याच्यामध्ये पंच हा त्या 4थ्या चरणामध्ये असतो. एकदा काय झालं, एक अग्रलेख लिहिल्यानंतर तो प्रिंटिंगला जाण्यापूर्वी ज्यांनी वाचला त्याला वाटलं काय की टिळकांनी हा चरण एवढाच का लिहिलाय. त्यांनी बिचाऱ्यांनी सगळीकडून शोधून काढला आणि अख्खा श्लोक घातला. आणि मग तो दुसऱ्या दिवशी केसरीचा अंक आल्यानंतर टिळकांनी अख्खा श्लोक पाहिला आणि मग त्याला बोलवलं आणि म्हणाले, हे काय करून बसलात, हा श्लोक मला माहिती नव्हता का, मी घातला नसता का. पण याच्या शेवटच्या चरणामध्ये जो जोर आहे तो अख्खा श्लोक देऊन घालवलात. आम्ही काय करतो माहिती आहे का, हा जो शेवटचं चरण आहे ना, की भगवंतांनी सांगितलं योगक्षेम महाम्यम, तेवढं आम्ही आमच्या सोयीपुरतं लक्षात ठेवतो. पण आधीच्या 3 कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजेत. एका पैशाची हिशोबामध्ये 1 पै त्याची चूक ही मिळेना. तशात गुरु तापट असे असल्यामुळे रात्रभर जागरण करून बसून नाथांनी जेव्हा ती 1 पैशाची चूक सुधारली, ह्या अशा कठोर परीक्षेतून गेल्यामुळे नाथांना जनार्दन स्वामी हे सद्गुरू म्हणून लाभले. हे किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे परमार्थामध्ये राजकारणी माणसाचं सत्य चालत नाही, तिथे जे खरं आहे ते बोलावं लागतं. कीर्तन प्रवचनातून एखादं खरं मांडणं ही गोष्ट वेगळी हो, अनेक जण असतात. पण ज्या वेळेला 1 to 1 एकमेकाशी बोलताना जर एखाद्याला आपण खऱ्या रीतीने काही सांगायला लागलो आणि ते त्याला त्याच्याबद्दलचं असलं आणि कटू असलं तर ते त्याला नाही पटत, कठीण होतं. हो, हे तर समवयस्कांच्या मध्ये सांगतोय. पण ज्याला आपण अगदी आदर ज्याच्याबद्दल बाळगतो, अगदी पायावर डोकं ठेवतो, असं सुद्धा माणसाचं स्पष्ट बोलणं आणि त्याने आपल्याला काही समजावणं ही माणसाला रुचत नाही. आणि असं असल्याला आपण आणखीन काय म्हणणार. पण हे सगळं मनावर न घेता जे देव घेतोय ती आपली परीक्षा आहे, आपलं धारिष्ट्य तो बघतोय असं समजून जो पुढे जातोय त्याची उपेक्षा राम कधीही करत नाही. सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. हा श्लोक मला असं वाटतं आत्ता झाला आणि नेमका मी तोच परत एकदा चुकून घेतला. ठीक आहे, कारण सगळ्यात शेवटच्या श्लोकाकडे येतोय आणि त्या श्लोकाकडे येताना म्हणजे हा अगदी उपसंहार, अगदीच शेवटचा भाग आलेला आहे. त्या शेवटच्या भागामध्ये समर्थ जे वर्णन करतात, कारण अर्थात एक आहे
की कृपाळूपणे अल्पधारिष्ठ्य पायी याचं सुद्धा आणखीन खरं विवेचन खूप मोठं आहे. खरं सांगू तेवढ्या एका श्लोकावरती एक प्रवचन होऊ शकतं. इतकं मोठा भाग हा त्या कृपाळूपणे अल्पधारिष्ठ्य पाहे याच्यामध्ये सांगितलेला आहे. पण तो जर आम्ही नीट समजून घेतला नाही तर मोठं कठीण होतं. आणि म्हणून या प्रवचनाच्याही मागचा माझा उद्देश हाच आहे की आपण जर अदा आठवले, प्राचार्य अदा आठवले म्हणजेच वरदानंद भारती म्हणजेच आमचे आप्पा यांचं मनोबोध हा मुळातून वाचायला प्रवृत्त झाला ज्यांनी वाचला नसेल तर खूप चांगलं होईल. असतो सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम. आता ही जी चक्रवाकाची जी कल्पना आहे ही खरं म्हणजे कवी कल्पना आहे. चक्रवाक पक्षाचं जोडपं विरहाने जे व्याकुळ झालेलं असतं तेव्हा सूर्य जसा त्यांच्या मदतीसाठी धावून येतो त्याप्रमाणे भक्त संकटात सापडला की परमेश्वर त्याच्या सुटकेसाठी येतोच. हरिनामाचा उद्घोष अथवा डंका सर्वत्र दुमदुमत हेच सांगतोय की श्रीराम हे आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीत. चक्रवाक ही कवी कल्पना आहे. त्या कवी कल्पनेत असं म्हटलेलं आहे की रात्र झालेली आहे आणि रात्रीच्या वेळेला पाण्याच्या आश्रयाने ते राहतात, म्हणजे नदी किनारी राहतात. तिथे राहत असलेला तो चक्रवाक रात्रीच्या वेळेला आपल्या प्रेयसीला चक्रवाकीला तो साद घालतोय मोठ्या प्रेमाने. तीही त्याला लगेच उत्तर देते. ती उत्तर देते म्हटल्यानंतर तिच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला तो चक्रवाक जराही थांबत नाही आणि तो तातडीने नदीच्या या किनाऱ्याला येतो. तिची अवस्था तीच झालेली. ती सुद्धा त्यांनी मारलेल्या त्या हाकेला ओ देत तीही इथून उठते आणि पलीकडे जाते. रात्रभर त्यांचं जे चाललेलं असतं ते हेच चाललेलं असतं आणि अशामुळे ते दोघंही एकमेकांना भेटू शकत नाहीत, फक्त एकमेकांना साद घालत राहतात. पण जरा थांबावं एवढं अवधान त्यांच्याकडून सुटलेलं असतं. अशा वेळेला जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला त्याच्या कोमल किरणांनी तो सगळा आसमंत जेव्हा दिसतो त्यावेळेला हे दोघं एकमेकांना बघू शकतात आणि मग परस्परांना येऊन बिलगतात. अशी ती चक्रवाकाची एक तो कवी संकेत आहे. त्या पद्धतीने चक्रवाकाला सुख देण्याकरता सूर्याने धावून यावं त्या पद्धतीने संकटात सापडलेल्यांच्या करता राम धावून येतात. आता इथे लक्षात घ्या, डंका याचा जो अर्थ आहे हरिभक्तीचा घाव गाचे निशाणी. निशाणी या शब्दाचा जो अर्थ आहे, या शब्दाचे 3 अर्थ आहेत. एक नगाऱ्यासारखं असलेलं वाद्य त्याला म्हणतात निशाणी. दुसरं ध्वज, पताका किंवा झेंडा. आणि तिसरा अर्थ आहे लक्ष्य, नेमकं निशाण साधायला पाहिजे, निशाणा किंवा निशाण. हे 3 अर्थ आहेत. हे अर्थात एक शब्दांना अर्थाचं ओझं कधीच होत नसतं असं विनोबा भावेच म्हणतात. नगारा वाजवावा या म्हणजे भगवंताची भक्ती करायची आहे. अति आदरे गद्य घोषे म्हणावे त्या पद्धतीने मोठ्याने करावे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नाही का टाळ मृदंग यांचा नाद होत असतो, सुस्वर रीतीने एखादा अभंग गायला जात असतो. हे सगळं वातावरण कसं मोठं भारून जाणार असतं, भारून नेणार असतं. भक्तिमय असं वातावरण असं होत असतं. त्याप्रमाणे असं या सगळ्या घोषामध्ये भगवंताचं नाव घ्यावं, त्यात मन रमतंच, गोडीही लागायला लागते. दुसरा अर्थ हरिभक्तीचं निशाण हे उंच फडकट ठेवावं. आपल्या देवाबद्दलचं त्याचं मोठेपण सांगणं याच्यामध्ये कद्रूपणा करू नये, मुक्तपणे तोही सांगावा. आणि म्हणून त्याच्या नामाचं जे निशाण आहे ते निशाण हे फडकणं, डोळणं, गाजणं हे कितीतरी महत्त्वाचं आहे. भक्तीची उत्कटता आणि त्याच्याबद्दलचा असलेला अभिमान हे सगळे भाव याच्यामधून सुचवले जातात आणि साधकाला
हे सगळं या वेळेला मी जे हे 10 श्लोकांचे अर्थ विवेचन केलं ना, हे साधकाच्या दृष्टिकोनातून केलं. आपल्या सगळ्यांना एका परीने गृहपाठ दिल्यासारखं, की या सगळ्याचा अर्थ आपण प्रत्येकाने जर लावला आपापल्या परीने, तर म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं तसं तरुणांच्या करता म्हणून, की व्यक्तिमत्व विकासपर अर्थ. तर आपल्याला याचा विशेष आहे की व्यक्तिमत्व विकासपर अर्थ हा सुद्धा आपल्याला मिळेल, हे लक्षात घ्या. तिसरा अर्थ, लक्ष वेधाकरता एखादा बाण फेकावा, त्या पद्धतीने पारमार्थिक उद्दिष्ट हे साधण्याकरता हरिभक्तीचा उपयोग करावा. त्याच्याकरता एकाग्रता, स्थिरता, वेग या सगळ्या गोष्टींची सूचना या एका अर्थामधून आपल्याला मिळते, हे लक्षात घ्या. आणि संकटांचा परिहार व्हावा, माणसाला सुख लाभावं, या एका कारणाकरता समर्थ हे सगळं आपल्याला सांगतायत. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये ते राघवी वस्ती की जे हे जे सांगतात ते त्याकरता सांगतात, हे लक्षात घ्या. असा हा मनोबोध तुमच्या आमच्याकरता जो समर्थांनी सांगितला, जो आमच्या आप्पांच्यामुळे आम्हाला थोडाफार कळायला लागला, तो मनोबोध आपणही आणखी वाचावा आणि लोकांच्यापर्यंत तो आणखीन पोचवावा. तुर्तास ह्या तरुण मंडळींनी हे दास म्हणे या पेजच्यामुळे समर्थांचे विचार आणि वाङ्मय यांचा प्रसार व्हावा, याचा जो हा भाग घाट घातलेला आहे, त्यांना अधिकाधिक यश लाभावं. मला असं वाटतं केवळ समर्थ एवढ्या त्यांच्याच विचारांवरती बोलणारं बहुतेक हे एकमेव पेज असावं. आणि ही दोघंही तरुण मंडळी आहेत, तेव्हा त्यांनी अधिकाधिक त्यांना यश लाभावं इतकंच इथे बोलतो. समर्थ चरणी ही प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद देताना एकच सांगतो की हा विषय खरं म्हणजे थोडा मोठा झाला, पण त्याला काही इलाज नव्हता. हा अधिकाधिक लोकांच्यापर्यंत आपण शेअर करा. अधिकस्य अधिकम फलम. अधिक लोकांच्यापर्यंत जर पोचायचं असेल तर फेसबुकचा हा एक की वीज गेली एवढंच झालं, पण अर्थात शेवटाकडेच आहे. त्यामुळे आपण अधिक शेअर करावं, लोकांच्यापर्यंत पोचावं आणि यांच्याही उत्साहामध्ये आणखीन भर पडावी, इतकंच इथे बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.